त्या दिवशी सारखाच फोन आल्यामुळे परत व्हिडिओ कट झाला. 7 मिनिटाचाच व्हिडिओ आला. सॉरी फॉर दॅट. पुन्हा टॉपिक आपण चालू करूया. तो फ्रेंच. इन 1664 फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ला कंपनीज डेस ले आयडियाज ओरिएंटलिस्ट वॉज एस्टॅब्लिश विथ द इनिशिएटिव्स ऑफ जीन Baptiste Colbert, the French finance minister King Louis XIV. The company was given authority to trade with the eastern countries, to maintain army and navy, and also exemptions for taxes. The company was also given authority to enter war or territory with the eastern rurals. In 1666, the company sent a diplomatic contingents to the court of Mughal emperors Aurangzeb and obtained the permissions to establish a factory in Surat. बघा, जेव्हा फ्रान्सचा अर्थमंत्री ज्याचं नाव होतं कोल्बेर, काय नाव होतं? कोल्बेर, याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली. फ्रान्सचा राजा 14वा लुई यांनी कंपनीकडील पूर्वेकडील जे देश होते या देशांची व्यापार करण्याची संधी मिळवली आणि सैन्य आणि आरमार बाळगण्याचा माफीचा अधिकार दिला. म्हणजे कोणीही आपल्या पदरी सैन्य बाळगू शकतो, आपल्या पदरी आरमार बाळगू शकतो, असं त्याने स्वतः हे केलं. The company was also given authority to enter war to trade with the eastern rurals. In 1666, the company sent a diplomatic contingent to the court of the Mughal emperor Aurangzeb and obtained the permissions to establish a factory in Surat. The first French factory in Surat was established in 1668. Then the factories at the Pondicherry, Puducherry, Chandranagar, Mahe, Karikal, Machilipattanam were built. During this period, French were fighting with the Qutub Shahi rural in Dutch. Qutub Shahi rural in Dutch. Puducherry was the main center of French operations. It was ruled by a Nawab, Karnataka's Nawab. The members of the Nawab family were fighting amongst themselves in throne. British and the French started intervening of the matter. Resulted 3 battles between the British and the French. 1744 to 1763. बघा, एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये 44 पासून तर 63 पर्यंत. These are known a Carnatic wars. The French defeated to British in the third battle. With the defeat of the French, there was no European revolts left in India to British. The next lesson we are going to learn about a resistance to a foreign power in India. Put up the छत्रपती शिवाजी महाराज. बघा, बघायला गेलं तर जे पूर्व देशातले राजे होते ना, म्हणजे बाहेरच्या देशातले जे राजे होते, यांच्याशी तह करण्याचा, युद्ध करण्याचा अधिकार सुद्धा यांना मिळाला. कंपनीने 1666 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याच्या दरबारामध्ये स्वतःचं एक शिष्टमंडळ पाठवलं आणि सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी मिळवली. 1668 मध्ये त्यांनी काय केलं? पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. आजही ती वखार आपल्याला पाहायला मिळते. पुदुच्चेरी बोलतात त्याला. चंद्रनगर, माहे, कारिकेल, राजापूर, बालासोर, काझिम बाजार, मछलीपट्टणम येथे वखारी सापडल्या. आजही आहेत ना वखारी. जर तुम्ही गेलात, राजापूरला पण वखार आहे. इंग्रजांची जे फ्रेंच लोकांची वखार आहे, आपल्याला बघायला मिळते ती. ठीक आहे. त्यावेळेस कर्नाटकचा नवाबाची सत्ता होती. सत्ता स्पर्धा सुरू झाली. कर्नाटकाचा नवाब याची सत्ता चालू होती. ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांनी पण यांच्यामध्ये हस्तक्षेप सुरू केला सत्ता स्पर्धा सुरू झाल्यामुळे. त्यामुळे 1744 ते 1774, 63 या काळामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध झाली. त्याला कर्नाटक युद्ध असं म्हणतात. कर्नाटिक वॉर्स. फ्रेंच वॉज डिफिटेड बाय द ब्रिटिश इन द थर्ड बॅटल. तिसऱ्या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. सत्ता स्पर्धा झाली.
त्याच्यामध्ये नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धकच उरला नाही. युरोपीय लोकांना एकही स्पर्धक उरला नाही. आता हवा तसं राज्य करा असं त्यांच्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि जवळजवळ 150 ते 200 बघा ना, आता 1763 फ्रेंच आल्या, त्याच्यानंतर इंग्रज आले. इंग्रज आल्यानंतर जे आपल्या इथे राज्य केलं, जवळजवळ 167 वर्ष काहीतरी राज्य केलं त्यांनी आपल्या देशावर. जर आज 167 वर्ष त्यांनी आपली लूट केली नसते डच, पोर्तुगीज, फ्रेंच लोकांनी आणि इंग्रज लोकांनी, तर आज आपला भारत हा सोने की चिडिया झाला असता. आज आपला भारत हा सोने की चिडिया झाला असता, पण तसं झालं नाही. तसं नाही झालं. सो the next lesson we are going to learn about the resistance of foreign powers in India put up the छत्रपती शिवाजी महाराज. इथे तुमचा हा धडा संपलाय. पुढच्या धड्यांपासून आपण पुढच्या धड्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल त्यांनी या वसाहतवादाला कशा पद्धतीने उत्तर दिले ते पुढे नंतर आपण बघणार आहोत. आज सुरतला जर गेलात तर बघा तिथे पुस्तकामध्ये दिलेल्या ब्रिटिशांची सुरतली फॅक्टरी तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने चालू केलेली फॅक्टरी आजही आपल्याला पाहायला मिळतं. आज थोडंसं मी एक फक्त इंट्रोडक्शन घेईन तुमचं, आणि 4.1 मी आपण नेक्स्ट टाइम आपण शिकूया. थोडंसं इंट्रोडक्शन मी सांगतो तुम्हाला, कारण आज एक 15 मिनिटाचाच लेक्चर झालेला आहे. तर मी थोडंसं अजून तुम्हाला पुढच्या धड्याचं इंट्रोडक्शन देतो. ओके, आज धडा संपला तर कसं होतं माहिती आहे, पुढचा लेसन संपवायचा म्हणजे फ्रेश पॉवर लागतं, बरं ना. तरी पण एक थोडंसं म्हणजे इंट्रोडक्शन देऊन ठेवतो. कॉलनिलिझम अँड मराठाज, वसाहतवाद आणि मराठी. वसाहत, कॉलनिझम म्हणजे काय, वसाहत, त्याच्यामध्ये होणारे वाद, वसाहतींवर होणारे वाद, वसाहतवाद, बरं ना. छत्रपती शिवाजी महाराज असे होते ना, had forcing to alter motives to foreigners their ways infiltrations. He built a strategical arrest their advance in India. आणि बघितलं होतं की बाहेरच्या देशातले जे काही आपल्या इथे येत आहेत ना, छुप्या मार्गाने येतात, आपले छोटे छुपे हेतू घेऊन येत आहेत आणि आपल्या इथे सेटल होत आहेत. आणि यांच्या विरोधात जर आपल्याला प्रतिकार करायचा असेल तर he built a strategies aren't advanced in India. The immediate measures taken him to direction included creation of strong naval force and the construction of sea forts. He lived a octroi on the British salt trade in a major protect. बघा त्यांनी काय केलं माहिती आहे, आता परकीय या लोकांच्या विरोधात जायचं तर स्वतःचं त्यांनी नौदल तयार केलं, नौदल उभा केलं. स्वतःच असं काय केलं त्यांनी, नौदल उभा केलं, आर्मी उभी केली. त्याच्यानंतर जलदुर्ग बांधणे म्हणजे पाण्यामधले किल्ले बांधले, स्वतःच्या संरक्षण, समुद्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी, बरोबर आहे, ह्यासारखे उपाय केले. इंग्रजांनी मिठाचा व्यापार केला, त्यावर जकात बसवली. मीठ त्यावेळेस फार प्रेशियस थिंग होतं, त्यामुळे बरेचसे त्यांनी जकात वगैरे बसवली. परकीय वसाहतवाले जे होते यांना छत्रपती संभाजी महाराज यांनी काय केलं की प्रखर विरोध केला. टू प्रोटेक्ट अ लोकल ट्रेड, द छत्रपती शिवाजी महाराज adopted very strong policy against the European colonies. Later Chhatrapati Sambhaji Maharaj also forcefully fought a Portuguese, Chimaji Appa, brother of Bajirao Peshwa, had defeated a Portuguese Vasai. Marathas were only Indian rurals adopted a policy resistance against the European colonies. तुम्हाला माहिती आहे, आजही वसईचा किल्ला बघायला गेलात ना, तुमच्यापैकी कोणी बघितला असेल नाही माहिती नाही मला, पण आपल्या क्लासची मी ट्रिप नेलेली. जेव्हा मी इथे क्लास चालू केला तेव्हा त्याच्यानंतर 2 वर्षांनी मी वसईला ट्रिप नेलेली, वसईच्या किल्ल्यावर. फार मोठा विस्तारित किल्ला आहे, फार मोठा आहे, समुद्र किनारपट्टीला असल्यामुळे फार त्याचं वर्चस्व फार होतं त्या किल्ल्याचं आपल्या मुंबईमध्ये असलेलं. छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना नामोहरम केलं होतं, बराचसा विरोध केला होता.
पुढे पुढे नंतर थोरले बाजीराव पेशवे, त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई, त्यांच्या ताब्यातच होता तो किल्ला, वसईचा किल्ला. आणि या वसईच्या किल्ल्यावरती पोर्तुगीजांचा त्यांनी पराभव केला. परकीय सत्तेचा अशा रीतीने पराभव करणारी एक भारतीय सत्ता म्हणजेच मराठ्यांची सत्ता. इथे पुढे आपल्याला इतिहासाला थोडासा रंग येणार आहे. कारण का माहिती आहे, मराठी शाही चालू होणार, शिवाजी महाराज आणि त्याच्या पुढचा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार, जो आपल्याला थोडक्यात माहिती आहे. त्याच्या आधीचा इतिहास हा थोडक्यात आपल्याला माहिती नव्हता. इतिहास म्हटलं की आपण 5वी 6वी 7वी 8वीला बघत आलेलो आहे की इतिहास म्हणजे आपल्याला थोडक्यात इतिहास, एक सिमिलर, एक छोटासा इतिहास असं आपण बघत होतो. पण आतापर्यंत आपल्याला विस्तारित 11वी 12वीला तुम्हाला विस्तारित स्वरूपाचा इतिहास मिळतो. आणि हा इतिहास आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आज आपलं 4.1 चालू करायचं आपल्याला. नेक्स्ट 4 आपल्याला काय करायचं आहे, 4.1 चालू करायचं आहे. ओके, हे 4.1 चालू करत असताना आपण त्यासाठी आपण थोडंसं आज इतिहास बघितला. आता पुढच्या 4.11 मध्ये आपण पोर्तुगीज आणि मराठाज एम्पॅरिझम बघणार आहोत. पहिले कॉलनी आणि मराठा म्हणजे वसाहतवाद आणि मराठ्यांचं साम्राज्य, त्याच्यानंतर पोर्तुगीज आणि मराठ्यांचं साम्राज्य, त्यानंतर डच लोकांना आपण कसे भिडलो ते आहे, त्यानंतर फ्रेंच लोकांना कसे भिडलो, त्यानंतर ब्रिटिश लोकांना कसं भिडलो, मराठा सगळ्यात मराठा एम्पायर, नंतर सिद्दी जोहरला सिद्धीची सत्ता होती, सिद्दी हशब बोलतात त्याला. त्यानंतर अफगाण आले आपल्या इथे. बघ किती आक्रमण झाली आपल्याला, अरे अक्षरशः पिंजून काढला आपल्या भारताला, पिंजून काढला, लक्तर करून सोडली होती आपल्या भारताची. तरी सुद्धा या सगळ्यांच्या विरोधामध्ये मराठा एम्पायर कशा पद्धतीने लढलं ते आपण नेक्स्ट लेसनमध्ये बघणार आहोत. आणि प्लीज उद्या 15 तारीख आहे, आज 14 तारीख आहे. सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे 15 तारखेपर्यंत फीस भरा, मला फोन करायला लावू नका प्लीज. हां, सगळ्यांनी फीस भरा. का माहिती आहे, तुमच्या नोट्स वगैरे पण आणायच्या आहेत, बऱ्याचशा शिक्षकांचा पेमेंट रखडला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हीही समजून घ्या. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी फीस भरा. ओके, हॅव अ नाईस डे. थँक्यू.